नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये स्विच फॉर्म्युला कशा प्रकारे वापरायचा आणि स्विच फॉर्म्युला कुठे वापरतात. ठीक आहे, एक आपल्याकडे मी एक्झाम्पल घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये ऑर्डर आयडी आहे, नेम आहे, प्रोडक्ट आहे आणि साईज आहे. ठीक आहे, जर आपल्याला एखाद्या वर्डच्या ठिकाणी त्याच्या लॉंग फॉर्म पाहिजे असेल किंवा त्या वर्डच्या ठिकाणी दुसरा वर्ड पाहिजे असेल, ठीक आहे, तर त्यावेळेस आपण कशा प्रकारे याचा वापर करू शकतो. सिंपल बघा, जसं इकडे एस, एम, एल, एम, एम म्हणजे स्मॉल, मीडियम, लार्ज हे तीन प्रकारची कॅटेगरी आहे आपल्याकडे. ठीक आहे, तीन प्रकारचे साइजेस आहेत. परंतु तुमच्या बॉसने जर तुम्हाला म्हटलं की या एसच्या ठिकाणी तुम्हाला असं लॉंग फॉर्ममध्ये पाहिजे, स्मॉल लिहून पाहिजे आहे, एमच्या ठिकाणी मीडियम लिहून पाहिजे आहे, ठीक आहे, तर हे तुम्ही जर हाताने टाईप कराल तर भरपूर वेळ जातोय. तर मी तुमच्यासाठी एक शॉर्टकट आणलं आहे मित्रांनो. एक फॉर्म्युला आपण शिकणार आहोत ज्याला स्विच हा फॉर्म्युला म्हटले जाते. तुम्हाला सिंपल काय करायचं आहे बघा, इक्वल टू साईन द्यायचं आहे, स्विच असं तुम्हाला टाईप करायचं आहे, SWICH. ठीक आहे, सिंपल तुम्हाला टाईप करायचं आहे SWITCH. त्याच्यानंतर तुम्हाला जो कोणत्या तुमचा सेल रेफरन्स तुम्हाला द्यायचा तो तुम्हाला द्यायचा, जिथे तुम्हाला चेंजेस करायचे ते. जसं मी G4 हा रेफरन्स दिलेला आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे बघा, सिंपल तुम्हाला कॉमा द्यायचं आहे. कॉमा दिल्यानंतर तुम्हाला काय पाहिजे आहे. ओके, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आपण कोणता पण टेक्स्ट लिहितोय, तर मला एसच्या ठिकाणी काय पाहिजे आहे, स्मॉल पाहिजे. ठीक आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आपण एस लिहिला, कॉमा दिला आणि त्याच्यानंतर पुन्हा डबल इन्व्हर्टेड कॉमा, त्याच्यामध्ये लिहिणार आपण स्मॉल, त्याच्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. सेम या प्रकारे तुम्हाला एमच्या ठिकाणी काय पाहिजे आहे आणि एलच्या ठिकाणी काय पाहिजे ते तुम्हाला अशा प्रकारे टाईप करून घ्यायचं आहे. ठीक आहे, जसं आता बघा मी टाईप करणार आहे मीडियम, आपण इथे लिहूया MEDIUM मीडियम, त्याच्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. परत एकदा आपल्याला कॉमा द्यावा लागेल, आपल्याला एलसुद्धा घ्यायचं आहे, त्याला एललासुद्धा आपल्याला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्येच घ्यायचं आहे मित्रांनो. सगळे जे वस्तू आहेत, सगळे जे अल्फाबेट्स आहेत ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्येच पाहिजे आहे. ठीक आहे, LARGE आपण एवढं टाईप केलं, त्याच्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट केला, नंतर ब्रॅकेट कंप्लीट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सिंपल एंटर बटन प्रेस करा. आता बघा इकडे एस आहे म्हणून त्याच्या साईडला स्मॉल आलेला आहे. सिंपल ओके, आता याला सिंपल असं ड्रॅग अँड ड्रॉप करून घ्या. त्याच्यानंतर तुमच्याकडे सगळे जे व्हॅल्यूज होते, आपल्याकडे जे शॉर्टकट्स होते त्या जे लॉंग फॉर्म आलेले आहे. ओके, आता या लॉंग फॉर्मला आपल्याला इकडे सुद्धा शिफ्ट करावं लागेल. ठीक आहे, तर त्यासाठी सिंपल काय करायचं, डायरेक्टली कॉपी पेस्ट करू नका, कारण आपण फॉर्म्युला यूज केला आहे, त्याच्यामुळे इकडे जर पेस्ट केलं तर याचं फॉर्म्युला गडबड होऊन जाणार. सिंपल तुम्हाला सगळ्या गोष्टी सिलेक्ट करून घ्यायचे, Ctrl+C ने कॉपी करा. त्याच्यानंतर या ठिकाणी यायचं, तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, राईट क्लिक करून. ठीक आहे, इकडे जो तुम्हाला ऑप्शन दिसेल व्हॅल्यूज, ठीक आहे, पेस्ट ऑप्शनमध्ये व्हॅल्यूज या ऑप्शनवरती क्लिक करा. त्याच्यानंतर लगेच तुमच्याकडे सगळे व्हॅल्यूज जे आलेले आहे. नंतर हा बिनाकामाचा आपला झालेला आहे, त्याला सिंपल डिलीट करून घ्या. तुमचा जो बॉक्स आहे तो रेडी झालेला आहे. आणि असा कितीही मोठा डेटा असेल तरी पण तुम्ही त्याला काही मिनिटामध्येच बिलकुल करू शकता. तासोन तास वाट बघायची गरज नाही आणि तुम्हाला जास्त मेहनतसुद्धा करायची गरज नाही. व्हिडिओमधला ट्रिक कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटर्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.